गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कापूस पीक धोक्यात. कापूस उत्पादक शेतकरी धास्तावले असून आपल्या सोयीनुसार कापूस पिकावर कीटकनाशके फवारण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत असून पावसाने दांडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. तुषार सिंचनाच्या साहाय्याने सिंचन करत असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येते. यावर्षीच्या खरीप हंगामात दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, मोर्शी, चांदूरबाजार तालुक्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. परिणामी जिल्हाभरातील अंदाजे 1000 हेक्टरावरील कापसाचे पीक धोक्यात आले आहे. गुलाबी बोंड अळीच्या फटक्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षीही जिल्हाभरात ऑक्टोबर महिन्यात कापसावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे प्रत्यक्ष पेरणी झालेल्या हजारो हेक्टरवरील कापूस पिकाची अक्षरशः माती झाली होती. उत्पादनाची शाश्वती नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापसाच्या हिरव्यागार पिकावर ट्रॅक्टर फिरविला होता, तर काहींनी उभ्या पिकात गुरे चारायला सोडली होती. यावरून गुलाबी बोंड अळीने शेतकऱ्यांचे होणारे नुकसानाची पातळी लक्षात येते. मागील 3 वर्षापासून बीटी कापसावरील गुलाबी बोंड अळीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अशातच यावर्षी जिल्हाभरातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंड अळीने जुलैच्या शेवटच्या आठवड्यातच हल्ला चढविला आहे. यावर्षी या अळीने कापसाचे पीक कळी अवस्थेतच पोखरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कपाशीच्या झाडाला बोंडे लागण्याची प्रक्रिया पूर्णत्व थांबण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता बळावणार आहे. कपाशीच्या पिकाला सध्या फुले यायला सुरुवात झाली. त्यामुळे मागील वर्षीचा अनुभव पाहता तालुका कृषी अधिकारी यांनी काही भागातील कपाशीच्या शेतातील पिकाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना फुलधारणेच्या सुरुवातीच्या काळातच कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. पंकज साबूसह नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पत्रोड.